हेल्लो मित्रांनो, माझे नाव सुनील आहे आणि मी नागपूरचा राहणार आहे। आज मी माझ्या मामीची ठुकाईची गोष्ट घेऊन आलो आहे। तिची मैना एकदम काळी आहे आणि तिची ढुंगण पण एकदम हॉट आहे। ती एकदम चिकणी होती आणि तिला 2 मुले होती। मी मामाच्या घरी गेलो होतो आणि मामाला ऑफिसच्या कामाने बाहेर जावे लागले होते आणि आता मामा जाऊन 2 दिवस झाले होते। मामीची मुले स्कूलमधून आली होती आणि मग मामीने त्यांना तयार केले होते। मग त्यांना जेवण पण दिले होते। मी माझ्या कजिन बरोबर झोपत होतो। मामी तिथे त्यांना झोपवायला येत होती। मग एक वेळा मामी त्यांना झोपवायला आली होती आणि तेव्हा तिने जे सूट घातले होते त्यामध्ये पाठीच्या साईडमध्ये चेन होती, जी उघडी होती। मग मी ती पाहिली होती। तिची पाठ पाहून माझा सोटा एकदम कडक झाला होता आणि मी काही पण करू शकत नव्हतो। मग मामी माझ्या समोर झोपली होती आणि तिला पण माहिती नव्हते की तिची चेन उघडी आहे। तिने ब्रा घातली नव्हती। मग मी झोपलो होतो पण मी माझा हात तिच्या पाठीवर ठेवला होता आणि तेव्हा मी शॉर्ट्स घातले होते आणि चड्डी घातली नव्हती। मग मी तिच्या पाठीवर माझा हात ठेवला होता आणि झोपलो होतो। मग मी जेव्हा उठलो होतो तेव्हा मी पाहिले की माझे शॉर्ट्स ओले झाले होते। तेव्हा मी पाहिले आणि मला समजले की त्यामध्ये माझे वीर्य निघाले होते। मग दुसरा दिवस मामीच्या मुलांना पिकनिकला जायचे होते आणि ते संध्याकाळी 7 वाजता येणार होते। मग मामी त्यांना स्कूलमध्ये ड्रॉप करून आली होती आणि मी नाश्ता तयार केला होता आणि मग कम्प्युटरवर बसलो होतो आणि तेव्हा सकाळचे 9 वाजले होते। मग मामीने मला तिच्या बेडरूममध्ये बोलवले होते आणि जेव्हा मी अचानक गेलो होतो तेव्हा मी मामीला तिथे नागडे पाहिले होते। मामीच्या मैनावर पाणी लागले होते आणि तिची मैना एकदम ओली होती आणि मामीने तिचे पाय उघडून मला बोलवले होते आणि म्हणली की "ये काल तर तू पाहून घेतले आहेस, आज ती मजा पण देऊन टाक"। मग मी मामीच्या कडे गेलो होतो आणि तिला किस करू लागलो होतो आणि माझ्या एक हाताने तिची मध्ये माझे बोट टाकले होते आणि आता तिला पण मजा येत होती आणि तिची एकदम गरम झाली होती। मग मी माझे तोंड खाली केले होते आणि तिची सक करू लागलो होतो आणि वाह काय मस्त सुगंध येत होता तिचा। आता मामी पण यास तू याय ससू याय करत होती आणि तिला आता एकदम घाम आला होता आणि मग तिने एसी चालू केला होता आणि मग जास्त थंडी झाली होती आणि मग मी आणि मामी चिकटलो होतो। मग मामी म्हणली की बाहेर रूममध्ये माझे पर्स आहे, त्यामध्ये कंडोम आहे, ते घेऊन ये। मग मी तेव्हा बाहेर गेलो होतो। आता मामी झोपली होती आणि मग आम्ही चादर अंगावर घेतली होती। मग आधी मामीने माझ्या छोट्याला लासक केले होते आणि तेव्हा 3 ते 4 थेंब मामीच्या तोंडमध्ये गेले होते। आता मामीच्या तोंडमध्ये वीर्याचा वास येत होता आणि तिचा चेहरा एकदम पांढरा झाला होता। आता मी तिच्या बेंबीमध्ये माझे वीर्य भरले होते। मग तिने मला एक गोळी दिली होती आणि त्यामुळे मला गरमी होऊ लागली होती। मग मी मामीच्या योनीमध्ये बिगर कंडोमचे माझा लंड घातला होता आणि आता ती एकदम ई करू लागली होती आणि माझे पहिल्या वेळी होते त्या मुळे 5 मिनिटमध्ये माझे मामीच्या पुचीमध्ये निघाले होते। आता मला खूप मजा येत होती आणि मामी म्हणली की हे काय झाले? मग मी म्हणलो की सॉरी, तुमच्या पुचीच्या गरमीने मला बाहेर करू दिले नाही। मग मामी हसली होती आणि म्हणली की काही हरकत नाही आहे, तुझ्या मामा बरोबर मी एक वेळा करून घेते, मग काही होणार नाही। मग मी मामीच्या पुचीवर लंड ठेवला होता आणि मग 15 मिनिट नंतर कंडोम काढला होता आणि मग मी झटके देऊ लागलो होतो। आता मामी पण यायस्य इस उसुय करत होती आणि मला सोड असे म्हणत होती आणि जोर जोराने ओरडत होती आणि वाचवा असे म्हणत होती। मग मी पाहिले की तिच्या पुचीमधून रक्त येत होते। मग ती म्हणली की मी तर 4 वर्षे नंतर सेक्स करत आहे आणि तुझा लंड खूप मोठा आहे। आता मामीची पुची एकदम लाल झाली होती।
मग मी 4 कंडोम मामीच्या पुचीमध्ये यूज केले होते आणि आता मामी हरे यात ओह ऊ ई ऊ करत होती आणि आय लव्ह यू फक मी आय या यू ऊ करत होती. आता बाहेर थंडी होती पण मामीला घाम येत होता. आता पूर्ण बेडशीट मामीच्या घामाने आणि मामीच्या रक्ताने एकदम ओली झाली होती. मग मामीने तिचे दोन्ही पाय माझ्या खांद्यावर ठेवले होते आणि मग माझ्या हातला तिने तिच्या गांडीवर लावले होते आणि माझा लंड तिच्या गांडीमध्ये घेतला होता. मी मामीच्या गांडीमध्ये पहिल्या वेळी करत होतो आणि मग मी तिला झटके देऊ लागलो होतो. आता बेड हलू लागला होता. बेडची एक साईड खराब होती आणि तिचे स्क्रू ढिले झाले होते आणि आता मामीच्या गांडीमध्ये मी झटके देत होतो. मग काही वेळ नंतर बेडचा एक पाय ब्रेक झाला होता आणि तो निघाला होता. त्यामुळे आता बेड खाली झाला होता. आता मामीची गांड मी मारत होतो आणि मी तिच्या गांडीमध्ये 2 कंडोम यूज केले होते आणि मग मामीने आणि मी बिगर कंडोमचे सेक्स केले होते. मग मामी म्हणली की बाहेर जाऊया. मग आम्ही बाहेर आलो होतो आणि मग एक पार्कमध्ये फिरू लागलो होतो. आता मला संडास लागली होती आणि मग मी संडासमध्ये गेलो होतो. ते खूप घाण असे होते. तिथे कोण पण येत नव्हते. मग मामी पण आतमध्ये आली होती आणि मला किस करू लागली होती. मग मी मामीला अर्धे बाहेर आणि अर्धे संडासच्या फ्लोअरवर झोपवले होते. आता तिची अर्धी बॉडी संडासच्या आतमध्ये होती आणि अर्धी बाहेर होती. मग मी मामीचे ब्लाऊज फाडून टाकले होते आणि मामीचे बुब्स फक करू लागलो होतो. मग मी मामीची पुची मारली होती आणि खूप वेळ आम्ही एकमेकाच्या बाहोमध्ये पडलो होतो. मग जेव्हा 5 वाजायला आले होते तेव्हा आम्ही तिथून गेलो होतो. मग मामी आधी घरी आली होती आणि मग आम्ही एकत्र अंघोळ केली होती. मग मी मामीची पुची साफ केली होती आणि मामीच्या आतमध्ये 6 ते 7 थेंब वीर्याचे टाकले होते. मग एक दिवस आम्ही पूर्ण दिवस सेक्स केले होते. मग आम्ही मुलांना घेऊन आलो होतो. मग जेव्हा ते झोपले होते तेव्हा आम्ही गच्चीवर गेलो होतो. आणि आम्ही तिथे स्टोर रूममध्ये मी माझ्या मामीला ठोकून दिले होते आणि मग मामीला वरच्या रूममध्ये बांधून खूप मारले होते. आता मामीला खूप चांगले वाटत होते. मग मी मामीच्या पुचीमधून वीर्य थांबू दिले नाही आणि मग मी तिथे 2 आठवडे राहिलो होतो आणि मामीला रोज ठोकू दिले होते आणि खूप मजा घेतली होती.